संपूर्ण मुंबईत महाराष्ट्रामध्ये सध्या दहीहंडीची धूम पाहायला मिळते। मी सध्या भांडूपच्या पाटील कंपाऊंड या ठिकाणी आहे। अशोक पाटील जे शिवसेनेचे भांडूपचे स्थानिक आमदार आहेत, त्यांच्या वतीने या ठिकाणी दहीहंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। पाऊस पडतोय, पण या पावसातही कुठेही जो आत्मविश्वास आहे आणि जो उत्साह आहे, जो जोश आहे, त्यामध्ये कुठेही कमी नाही आहे। ही सगळी गर्दी आपण या ठिकाणी पाहतोय आणि काही वेळातच एकनाथ शिंदे या ठिकाणी पोहोचणार आहेत, त्यामुळे मोठी गर्दी या ठिकाणी झालेली आहे। आपल्यासोबत अशोक पाटील आहेत, त्यासोबत आगरी कोळी गीत फेम दादूस सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले, आपण त्यांच्याशी सुद्धा बातचीत करणार। दादूस, सगळ्यात आधी तुमच्याकडे कसा माहोल आहे या ठिकाणी? खरं तर जाम भारी माहोल आहे, कारण अशोक दादांचं वरती असणारं प्रेम या ठिकाणी भांडूपची मानाची अशी ही दहीहंडी साजरी होत आहे। यंदाच्या महोत्सवासाठी मला बोलवले, खूप बरं वाटतंय आणि या ठिकाणी बराचसा माझा फॅन वगैरे आला आहे, त्यामुळे आपण अच्छा चालेल ना, माझा बराचसा फॅन वर्ग या ठिकाणी आलेला, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशोकदांना धन्यवाद देतो की त्यांनी यंदा मला या ठिकाणी बोलवलं, माझा दादूस आला रे हा कार्यक्रम ठेवण्याची संधी लाभली, त्यामुळे थँक्यू अशोकदादा, थँक्यू। नक्कीच आपण अशोक पाटील यांच्याकडे जाणार आहोत। साहेब, कसा माहोल आहे? कारण बरीच चर्चा होती की नेमकं या ठिकाणची हंडी कशी होईल आणि या ठिकाणी विकासाची हंडी नेमकी कोणती शिवसेना फोडणार आहे, कारण बरेच दावे केले जातात, ती शिवसेना म्हणते आम्ही फोडणार। नाही, इथे कधीही म्हणजे इतक्या वर्षात 25 वर्ष मी निवडून येतो, नगरसेवक ते आमदारकीचा प्रवास करतोय, कधीही माझ्या कुठल्याही कार्यक्रमाला कोणालाही कुठल्याही पक्षाचा कधीच विरोध झालेला नाही। अतिशय उत्साहाने तर शिवसेनेचीच हंडी आहे। म्हणजे जेव्हा नारायण राणे फुटले त्यानंतर बरीचशी भांडूपचे शिवसैनिक त्या तिकडे गेले, तरी तोच उत्साह होता। शिवसैनिकांना एकत्र घेऊन बाळासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवायचे आणि त्याचबरोबर या भांडूपमध्ये गेले कित्येक वर्ष काम करत असताना सगळ्या गोविंदांना, मी एक तरुण वर्गामध्ये एक खेळाडू म्हणून सगळ्या गोविंदांना एकत्र घेऊन हा गोविंदा उत्सव साजरा करतो। प्रत्येक वर्षी वेगवेगळं या गोविंदा उत्सवामध्ये प्रथमतः ज्यावेळेस आम्ही उत्सव साजरा केला त्यावेळेस त्या हंडीमधून पाणी पडत होतं, म्हणजे इतकं वेगवेगळं नियोजन करायचं आणि उत्साह वाढवायचा, बक्षिसांच्या माध्यमातून या भांडूपकरांना खुश करायचं, हे मी कित्येक वर्ष करत होतो। याही वर्षी पण यावर्षी विशेष माझ्या विनंतीला मान देऊन तिथे दादूस उपस्थित झाले आणि त्यांनी हा उत्साह आणखीन दुगिणित केला। लोकांचा, या भांडूपकरांचा सगळ्यांचा विश्वास माझ्यावर आहेच, परंतु या विश्वास सार्थ करण्यासाठी दादूसही इथे उपस्थित झाले, म्हणून मी त्यांच्याही पूर्ण कुटुंबाचं, त्यांच्या पूर्ण परिवाराचं देखील आणि त्यांचा जो काही त्यांचा ह्या दादूच्या मध्ये कोळी नजराणा, मी स्वतः कोळी असल्यामुळे हा कोळी नजराणा या भांडूपकरांना बघायला मिळतोय। आता आमचे कार्यकर्ते देखील कोळी परिधान करून आलेले आहेत इथे, म्हणजे त्यांनाही असं वाटतं की आम्ही स्टेजवर नाचावं, परंतु मी मुद्दामून त्यांना नाचायला देत नाही, कारण ते नाचायला लागले की आम्हाला गोविंदा उत्सव देखील साजरा करायचा आहे आणि तो उत्सव साजरा करायला पाहिजे। पारंपरिक वेशभूषा करून या ठिकाणी कोळी नृत्यावरती सगळे नाचताना पाहायला मिळतात। इतर ठिकाणी कमर्शियल झाले, पण तुम्ही मराठी संस्कृती जी आहे ती पुढे घेऊन जाताय, कसा उत्साह आहे इकडे? नाही, हे खरं आहे। आज महाराष्ट्रामध्ये नाही, जगामध्ये कोळी गाणं बोललं की सगळ्यांचे अंग हलायला लागतात आणि हा एक आगळा वेगळा कार्यक्रम, हा कोळी म्हणजे एक संस्कृती तर जपायचीच, परंतु मी देखील कोळी समाजाचा आहे आणि ते देखील लोकांना कळायला पाहिजे, म्हणून हे करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। इतका पाऊस आहे खरं तर मुंबईमध्ये आज, पण कुठेही खलल नाही आहे उत्साहामध्ये? नाही, शेवटी हा सण आहे, हा उत्सव तर आहेच, परंतु एक सण आहे आपला आणि संस्कृती जपण्याचा प्रयत्न करतात। निसर्गाने देखील कितीही आक्रोश केला तरी या संस्कृतीमध्ये कुठेही, या सणामध्ये कुठेही बदल होणार नाही, याची काळजी म्हणजे प्रत्येक हा हिंदू घेत असतो। दादूस, पुन्हा तुमच्याकडे येतो, एक तुमच्या गाण्याच्या नजरेने, कोळी गाण्याच्या नजरेनं आपण सांगता का? ज्या गीताने मला भरभरून आमच्या समाजाने, आगरी कोळी समाजाने प्रेम दिलं आणि दादूसचा प्रवास बिग बॉसपर्यंत गेला। खरं तर साहेबांकडून तुमचं TV9चं आम्ही स्वागत करतोय, असंच प्रेम साहेबांवरती राहू द्या, कारण तुमच्या सगळ्यांच्या न्यूज चॅनलमुळे आम्हाला देखील भरारी मिळते। धन्यवाद। तर आपण पाहतोय या ठिकाणी उत्साह शिगेला पोहोचलेला आहे, पाऊस पडतोय, पण या पावसात देखील आपण पाहतोय की जी तरुणाई आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि कुठेही उत्साहामध्ये कमी नाही आहे। बघा, हे सगळे गोविंद आहेत, महाराष्ट्रातल्या आणि मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत आणि गोविंदाचा जोश या ठिकाणी अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळतोय आणि मटकी कोण फोडणार आहे हे सुद्धा पाहणं आता महत्त्वाचं ठरणार। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.